हाय, तर स्वागत आहे तुमचं विद्यार्थ्यांचं. बघा इकडं मस्त अशी माझी चांगून झाली. आणि रोजचा प्रश्न काय बनवायचा. आता आपण विचारणार काय बनवू. अहो तर झोपीतच आहेत. तिकडे पिल्लू झोपले. काय बनवायचं जेवायला. काय बनवायचं आणि बनवले का हेच का बनवलं असं म्हणतात. तर चला जाऊया. रात्रीची बिर्याणी आहे. थोडासा माझ्या पोरीला डिस्टर्ब होते म्हणून हळूहळू बोलते. तिकडं बघ कसं दार सत्कर झाले. आपलं घर आपलं असतं बाबा. गावाला जाऊन बघ कसं झाले माझं थोबड. अहो तर लय बोलतात गावठी म्हणून. तर चला जाऊया खाली. बघू शकता इकडं क्लासला जायची तयारी चालू आहे. आणि मी तिकडं मस्त अशी दिवाबत्ती पण करून घेतली. MSCITचा क्लास लावला आहे बरं का. घरात बसून काय होते, अजून कॉलेजचा नंबर ना आला. आता कॉलेजला जाणार माझं बाळ बघा. सोडून राहते आता, मोठं झालेलं आहे. चला तिला आवरू द्या. मग मी इकडं ठेवली होती बघा बत्ती लावूसपर्यंत. म्हणलं बिर्याणी गरम होईल. तव्यावर ठेवली कारण की चिटकते ना, तर असं थोडा दम पण बसतो आणि मस्त मस्त लागते. इकडून पाणी प्यायला ठेवलं गरम. आणि गरम गरम म्हणजे उकळायचं एकदम. तर चला असं बारीक गॅसवर दम पण बसतो. पिऊया पाणी. सकाळचं पाणी प्यायचं गरम चांगलं असतं. गरम लागते. बापरे जास्तच गरम झाले बघा. तर मी माझ्यासाठी बनवणार आहे उपीट. आपल्याला काही सकाळी सकाळी भात नाही जमणार. चला मी उपीटची तयारी करते. बघा अहोंना दिलं बिर्याणी. आणि हे बघा ना विमान अहमदाबादला ते झाले. ते बघूनच कसं तरी व्हायला लागले. छोटे छोटे मुलं पण होते. तेच बघते सकाळपासून बातम्या. जेवायला लागणार. तर बघा अहोंना दिली बिर्याणी आणि मी बनवले माझ्यासाठी उपीट. तर नाश्ता बनवायचं टेन्शन गेलं आज माझ्यासाठी. थोडंसं उपीट बनवले. मग आऊसाठी दुपारी मस्त असं वरण भात भेंडी भाकरी. तर असं मस्त मस्त उपीट बनवले. चला ते बातम्या बघूनच लय वेगळं झालं ते नाही का. काय वास बघा. झाली चालू तयारी. काल ड्रेस आणला, आज बुक्स आणले. तर बघा एवढेसे बुक तुम्हाला सांगते. 5वीचे बुक 2700 रुपयाला. मी 9वीपर्यंत शिकले पण माझे एवढे नसल झाले बाबा. तर आजकाल नुसतं पैशाचा मामला आहे बघा. आताच बुक्स आणले तिच्या पप्पानी आणि नाश्ता करून गेले. पोरांचं पहिलं करतात हे बघा. एवढ्या नोटबुक्स लागतात तिथं. हे आहेत बुक्स. तर चालू आहे इकडं बुक चेक करायचं. हिंदीची नाही दिलं ते, शाळेमध्ये देणार म्हणे. आणि हे बघा चालू आहे. आता किती मन लावून अभ्यास होते काही माहिती नाही. पण चला आणले बुक्स एकदाची. नीट अभ्यास करायचा. बघा काल आता फीस भरायची. परत हे भरली का बघा. पहिलं पोरांचं करतात. मग आता आमच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे 16 तारखेला. पोरगी माझी विसरली बघा. तर चला आवरून ठेवू. तर चला इकडे पोरांचं चालू द्या. इकडं बघा हे बघा कोपरा. चल मी जेवायला बनवून देते गरम करून बिर्याणी. तर तिला पण आता आली क्लासवरून. तिला देते बिर्याणी बनवून. सॉरी गरम बाळा, गरमच आहे मम्मा. बघा व्हेज बिर्याणी बनवली होती रात्री. तिच्या मैत्रिणी व्हायला पार्टी पाहिजे होती 10वीची. तर 77% पडले. तुम्ही जर मागचे ब्लॉग बघितले नसेल तर सांगते. बघा सगळ्यांचे नाश्ते झाले. दुपारचे जेवणाचे कपडे घेऊन आले. आणि मग बस आता म्हटलं दुपारचं स्वयंपाक करा. इकडे भेंडी घेतली कापा. इकडं वरून लावले. इकडे जायचं झालंय बघा. आता मस्त अशी भेंडी कापते. भात वरण ज्वारीच्या भाकरी. अशा फास्ट फास्ट काम असते बरं का आपलं. भेंडी सुकायला ठेवली, काही सुकलीच नाही. पण चला अशी पण छान होते बघा. अशी पेटा कापायचं असं मस्त पटापटा एक सोबत पण घेते मी आणि कट करते. आणि
आणि कट करताच दिसतं केलेली आहे की नाही म्हणून असं बघून कापायचं. बघा अशी मस्त झाली आपली भेंडी. चला मी पटकन कट करते आणि फोडणीला देते. तर चला मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीची डाळ बनवायला शिकवते. इकडं मस्त असं डाळ बनवणार आहे. इकडं भेंडी कापून झाली आणि इकडं मिरच्या वाटायच्या. हिरवी मिरचीची भेंडी बनवणार आहे मी. आणि इकडं बघा असं मस्त असं लसण. पहिलं मी काय करते, लसण टाकते आणि मग जिरे मोहरी टाकते. कारण की आहे ना तेलाला लसणचा एवढा वास भारी बसला ना, तुम्हाला सांगते एकच नंबर वरण लागतं. एकच असं परतून घ्यायचं. आणि इकडं बघा अशी मस्त आपली डाळ पण झालेली आहे बॉईल. किती मस्त. मी ह्यात टोमॅटो मिरची टाकली होती. आणि आता इकडं आपलं हे मस्त लसण तडतोडतोय. आणि ह्यात टाकायचा कढीपत्ता. आणि आता इकडचा गॅस पेटून घेतलाय. इकडं टाकूया जिरे मोहरी. दोन्हीकडे हात चालवायला लागतो. इकडे जिरे मोहरी लाल झालेत. वरून आपण ठेचा वाटून टाकणार आहे ह्याच्यात. तर लई छान लागते. अशी मी गावाकडल्यासारखी बनवणार आहे भेंडी. मी आता गेलते ना तिकडून शिकून आली. तर बघा आता ह्याला तेलात फ्राय होऊ द्यायचं, वाफू द्यायचं. मग नंतर वाटून टाकायचं लसण आणि मिरचीचं. इकडं मिरच्या भाजून घेतलं गावाकडल्यासारखं. आणि इकडं आपला लसण पण तडतडलाय. तर चला आपण आता ह्याच्यात टाकूया आपली डाळ. तुम्हाला सांगते माझं स्टँड आहे ना तुटलाय. तर माझं नाही का एवढं वांदे झालेत ना, ह्याचं ते तुटलंय सिगडीचं. पण त्याचं काही मोठं येईना बघा. हे बघा. तर चला असं इकडं मस्त आपलं वरण रेडी झालेलं आहे. खमंग आहे की नाही. थोडंसं तेल चाललंय की उकळी आलं की होऊन जातं. आता ह्याच्यामध्ये बघा मी काय करणार आहे. ह्याच्यामध्ये असं लसण टेचून घेणार आहे. लसण काढायचं आहे. लसण पण आहे ह्याच्यामध्ये. मी नाही का असं टेचून बघा. अजूनचा फोन आला, लवकर बनव. पण काय व्हिडिओ काढत काय बसले नाही. बघा अशी मस्त ग्रीनवाली मस्त अशी हिरवी मिरचीतली अशी मस्त खमंग. बघा काय वास सुटला तुम्हाला सांगते. अशी मस्त खमंग भेंडी. इकडं आपलं वरण आहे मस्त बघा. असं मस्त वरण. आणि मध्ये मला काय काम येते तुम्हाला काय सांगू. आणि असं पातळ वरणच छान वाटतं मला. ते घट्ट वरण बिलकुल नाही आवडत बघा. असं मस्त वरण फिकं. आणि इथं बघा भाकरी पण झाल्या माझ्या. बघा किती फास्ट काम आहे. इकडं राईस पण झालाय. आणि पटापटा करून घेतल्या नाही काय. बघा पावसाचं वातावरण झालंय. आणि आहो आले की पटापटा जेवायला दे म्हणतात. दुपारचं रोज जेवायला येतात. तर चला आहो आले की त्यांना येतं जेवायला द्यायला. तर अशा मस्त भाकरी घेते भाजून. 2च केले 3च केले बघा. मी एक खाणार, आहो एक खाणार. मुलं माझे खाल्ले तर खाल्ले अर्धी म्हणून 3 केले. तर चला छोटंसं चिपटं टाकतं एक, पण आज नाही टाकलं. तर 3 तिघडा काम बिघडा असं काही नसतंय. पण तरी पण मी टाकत असते. तर चला आता मला दुसरं काम आले ते काय ते चला सांगते. तर हे बघा हे काम आहे आता. केस कापायचं. एक मुलगी आता येऊन गेली म्हणून अर्धा तू स्वयंपाक करून हे करायला लागलं. पण घरगुती करत असते असं आपल्या शिकलेला काहीतरी फायदा. तर चला आता मी तुम्हाला हिची केस कट करून दाखवते. बघा इकडे चालू आहे हेअर कट करायचं काम. कितना बोला बा समूह दीदी के टॉपर वाली एकदम छोटा भी मीडिया. कितना बड़ा है बाल को तेल लगा नहीं तो देख पूरा रफ हो जाएगा. तभी बोला था मैंने ऊपर नहीं का ऊपर बांधने को नहीं होगा ना. इतना बोला है ना पापा ने. मत पूरा टेढ़ा हो जाता है. एकदम स्ट्रेट देख. हे बघा असं आपलं काम आहे बरं का. माझी काहीचीच नाही चालत.
तर शिकलेला मी फायदा करून घेते, असं नाही की वाया गेलं. ये परी कैसे दिख रही है? तर तुम्हाला फायनल कट दाखवते, बंद कर. असा मस्त हेअर कट झालेला आहे आपला. कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा एवढे केस गेले तिचे. तर स्कूल चालू झाली ना, तर त्यांना स्कूलमध्ये वेण्या घालायला लागतात, म्हणून असं कट. ठीक आहे, तर चला कसं वाटते, खरं वाटते परी. बात नाही करती हो. तर चला बघा झाले हेअरकट वगैरे. सकाळपासून 2 हेअरकट केले आणि हेअर ड्रायर वगैरे मारलं नाही, कारण की आहे ना घरगुती आहे ना आपलं. पार्लर टाकल्यावर आहे माझ्याकडं, पण पार्लर वगैरे झालं की मग पैसे नाही घेत मी अजून कोणाकडून, फ्रीमध्येच कापते नाही का. असं पोरींचं मला जरा मया येते, छोट्या पोरींची. सकाळी आली होती ती मुलगी आमची, ती मारवाडी आहे, तिचे कापले, तिच्याकडून पण नाही घेतले. स्टार्टिंगला नाही घेणार, मग नंतर घेणार. 3 वर्ष झाले मी सगळ्यांची फ्री केस कापून देते. तर ठीक आहे, माणुसकी पण आहे, घेता येईल नंतर. आता इथून पुढे घेणार आहे. तर चला आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.